पंकजा मुंडे यांचं आजचं भाषण, आजचं त्यांचं शक्ती प्रदर्शन याचं अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत दैनिक एकमतचे संपादक सुशील कुलकर्णी. सुशीलजी, स्वागत आहे आपलं. सुशीलजी, पंकजा मुंडे यांचं जे ध्येय होतं दसरा मेळाव्याच्या भाषणामधून त्यांना जे साध्य करायचं होतं आणि दरम्यानच्या काळात झालेली सगळी घडामोडी यामध्ये आजच्या भाषणानंतर आणि शक्ती प्रदर्शनानंतर त्यांचं ध्येय साध्य झालंय का? पंकजा मुंडेंचं सगळ्यात मोठं आजच्या कार्यक्रमातलं किंवा आजच्या भाषणातलं भगवान गडावरच्या एक सगळ्यात मोठं ध्येय होतं की माझ्या मागे समाज आहे की नाही हे दाखवायचं होतं. मुळात ती भूमिका पंकजा मुंडेंनी यशस्वीरित्या पार पाडली असं मला वाटतं. कारण गडावर एकूण ज्या पद्धतीनं लोक पंकजा मुंडेंच्या पाठीमागे होते, पंकजा मुंडेंच्या सोबत राहिले, त्यावरून तरी आज समाज पंकजा मुंडेच्या मागे आहे आणि तो त्यांच्यासाठी वाटेल ती गोष्ट करू शकतो हा जो मेसेज त्यांना द्यायचा होता तो त्यांनी दिलेला आहे. पंकजाचं वय कमी आहे, पंकजाचा अनुभव कमी आहे, पंकजांची एकूण सगळी गोष्ट कमी आहे, या सगळे जे चाललेलं होतं त्या सगळ्याला थोडाफार तरी प्रमाणात का होईना ब्रेक लावायचं काम पंकजा मुंडेंनी केलं आहे. आणि मी म्हणजे एक मोठी शक्तिशाली नेता आहे हे दाखवण्याचं काम देखील पंकजा मुंडेंनी या भगवान गडावरच्या मेळाव्यातून केलेलं आहे. खरं तर या मेळाव्याचं हे वाद निर्माण होण्याचं कुठलंही कारण मोठं असं नव्हतं, जे व्हायला नको होता पण तो झाला. पण अत्यंत प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला, जिथे दगडफेक चालू होती, जिथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू होता, त्याला थांबवण्याचं काम देखील पंकजा मुंडेंनी केलं. आणि एक मेसेज नक्की दिलाय, म्हणजे कुणी काही म्हणो, एक मेसेज मात्र नक्की दिला आहे की हा समाज कमांड घेत असेल, जर कोणाचे आदेश मानत असेल तर तो गोपीनाथ मुंडेंच्या नंतर पंकजा मुंडेंचे मानतो. हा एक मेसेज या निमित्तानं देण्यामध्ये पंकजा मुंडे यशस्वी ठरलेल्या आहेत. गडावर सभा झाली किंवा गडाच्या खाली झाली हा मुद्दा तितकासा महत्वाचा ठरत नाही, पण सभा झाली, तिथे लोक जमा झाली, लोकांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला भाषण होत नाही म्हणून, आणि त्या गोंधळ करणाऱ्या लोकांना पंकजा मुंडेच शांत करू शकल्या, हा एक मेसेज संपूर्ण राज्यभरामध्ये गेलेला आहे. आणि समाज पंकजा मुंडेंच्या पाठीमागे हे दाखवण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. या भाषणाच्या पूर्वी जे काही राजकारण रंगलेलं होतं, आरोप प्रत्यारोप रंगले होते, त्यामध्ये नामदेव शास्त्री सानप असतील किंवा धनंजय मुंडे असतील, जोरदार टीका झालेल्या होत्या पंकजा मुंडेंवरती. त्या सगळ्या टीकाकारांना पंकजा मुंडेंनी यथोचित उत्तर दिलं असं म्हणता येईल त्यांच्या भाषणातून? हो, त्या टीकाकारांना उत्तर दिलंय. मुळात हा वाद संपूर्णतः राजकीय अशा स्वरूपाचा आहे. भगवान गडावर येणारा लाखोचा समाज, भगवान गडावर येणारी लाखो लोक आणि त्यातून मिळणारा राजकीय संदेश आणि त्याचं होणारं राजकारणातलं मतातलं परिवर्तन हा या वादामागचं मोठं कारण आहे. म्हणजे पंकजा मुंडेंना जर रोखल्या गेलं, पंकजा मुंडेंना जर थांबवल्या गेलं तर समाजामधली एक मोठी प्रतिमा त्यांची कमी होऊ शकेल, समाजाचं मतदान कमी होऊ शकेल. ही त्या मागची भूमिका असली पाहिजे. म्हणजे शास्त्रींची भूमिका धार्मिक पीठावर राजकारण नको अशी असली तरी सुद्धा ही एक त्यामागची मोठी भूमिका होती. पण पंकजा मुंडेंनी या सगळ्या स्वरूपामध्ये लोकांना जमा केलं. सगळ्या 2 मंत्री राज्यांचे तिथे आणले, एक खासदार सोबत होते, बीड जिल्ह्यातले 5 आमदार, बाकीचे 4 आमदार पंकजा मुंडेंच्या सोबत होते. या सगळ्यामधून एक स्पष्ट संदेश आणि एक मेसेज जो पंकजा मुंडेंना द्यायचा होता तो मेसेज गेलेला आहे. सुशील, धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. त्यामुळे एकूणच आजचं भाषण आणि शक्ती प्रदर्शन पाहता केवळ विरोधकांनाच नाही तर स्वपक्षामध्ये जे कोणी विरोधक आहेत त्यांना सुद्धा एक स्पष्ट संदेश पंकजा मुंडे यांनी दिलेला आहे.